हॅलो, तर मी आहे सोनाली राठोड आणि मी स्वागत करते तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मी स्वतः एक विशेष मुलाची आई आणि तसेच एक विशेष शिक्षिका सुद्धा आहे आणि स्पीच लँग्वेज थेरपिस्ट सुद्धा आहे। तर माझा भरपूर या क्षेत्रामध्ये म्हणजे 5-6 वर्षापासून मी या क्षेत्रामध्ये काम करते आणि बऱ्याचदा मी ह्या एका प्रश्नापासून जाते की मॅडम, आता आमचं मूल असं आहे म्हणजे व्हॉट एव्हर इट इज की ऑटिझम आहे, IB आहे किंवा हिअरिंग इम्पेअरमेंट आहे, व्हिज्युअली चॅलेंज्ड आहे, फिजिकली चॅलेंज्ड आहे काही। तर अशा वेळेस पालकांचा प्रश्न असतो की मी माझ्या मुलाला कुठल्या स्कूलमध्ये टाकू। बऱ्याचदा कारण की स्कूल जे असतात ते रिफ्यूज करतात अशा मुलांना ॲडमिशन देण्यासाठी, स्पेशल स्कूलमध्ये जाण्याचा सल्ला देतात। तर अशा वेळेस पालक खूप डिमोटिवेटेड होतात की आता मी आमच्या मुलासोबत काय करू किंवा त्याला कुठल्या स्कूलमध्ये टाकू। तर अशाच या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी, अशा सिच्युएशनवरती तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतीये। मी स्वतः सुद्धा एका विशेष मुलाची पालक आहे, माझंही मूल कर्णबधिर आहे। तर त्यामुळे तेव्हा मला स्वतःच्या मुलासाठी सुद्धा या अडचणींचा सामना करावा लागला होता की स्कूल मध्ये ॲडमिशन भेटत नाही किंवा स्कूलमध्ये तो कसा बसेल, आम्ही त्याला कशा पद्धतीने शिकवायचं, बऱ्याच गोष्टी। तर याच विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत आणि बघणार आहोत की कशा पद्धतीने आपण शाळेची निवड केली गेली पाहिजे। तर नंबर 1 ला आहे ते म्हणजे की मुलाचं दिव्यांगत्व आणि त्याची तीव्रता, म्हणजे तुमचं मूल कोणत्या प्रकारचं दिव्यांग आहे ते आणि किती प्रमाणामध्ये अफेक्टेड आहे ते। उदाहरणार्थ, जर मूल ADHD म्हणजे अटेन्शन डेफिशियंट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर जर त्याला आहे, म्हणजे मुलाचं कॉन्सन्ट्रेशन एका गोष्टीवरती नाही आहे आणि मूल एका ठिकाणी बसत नाही, मूल हायपर ॲक्टिव्ह आहे, सतत काही ना काही वेगवेगळ्या गोष्टी करत असतात। तर अशा वेळेस नॉर्मल म्हणजे मेन स्ट्रीम स्कूलवाले तुम्हाला सांगतात की तो एका जागी बसत नाही, तर मग तो कसा बसेल, कसा आम्ही त्याला शिकवणार, अशा गोष्टी असतात। तर बालकांना हा प्रश्न पडतो की आता काय करावं, आम्ही कुठल्या स्कूलमध्ये जावं। कारण आपल्याकडे जे स्पेशल स्कूल आहेत ते मेनली 3 स्ट्रीममध्ये चालतात, म्हणजे एक आहे ते इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी, दुसरं व्हिज्युअल इम्पेअरमेंट आणि तिसरं आहे हिअरिंग इम्पेअरमेंट। याच्या व्यतिरिक्त प्रवर्गच नाही आहेत आपल्याकडे। बाकी ज्या काही आहे, जे काही थेरपी सेंटर्स आहे ते अकॅडमिक बेसवरती काम नाही करत। तो एक प्रॉपर स्कूलचा फॉर्मॅट आपल्याला खूप कमी ठिकाणी बघायला मिळतो। तर अशा वेळेस आपल्याला स्कूलमध्ये अडचणी येतात। बऱ्याचदा असं होतं की मूल कोणत्या प्रकारचं दिव्यांग आहे त्यावरून आपण स्कूल ठरवू शकतो। उदाहरणार्थ, जर मूल अंध आहे किंवा इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी आहे, अशा केसेसमध्ये असं होतं ना की दिव्यांगत्वाची तीव्रता किती, मीन्स जर चाइल्ड इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी आहे आणि ते किती तीव्रता आहे त्याची, म्हणजे 50%, 60% की 70%, अशा लेवल्स असतात। त्याच्यावरनं माइल्ड, मॉडरेट आणि सिव्हिअर अशा 3 लेवल पडतात। अशा वेळेस काय करावं? मूल जर माइल्ड मॉडरेट असेल तर ते मेनस्ट्रीम स्कूलला जातं, बसतं, व्यवस्थित छान काही गोष्टी करू शकतं। जर मूल इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटीमध्ये सिव्हिअर कंडिशनला असेल तर मग मात्र आपल्याला स्पेशल स्कूलचा पर्याय बघावा लागतो। अशा काही तत्वांच्या आधारे आपल्याला शाळेची निवड करावी लागते। दुसरी गोष्ट, पालकांचा सहभाग। जर तुम्ही तुमच्या दिव्यांग किंवा विशेष मुलाला, स्पेशल नीड असलेल्या मुलाला मेन स्ट्रीम स्कूलिंगला टाकत आहात, इतर मुलांसोबत इतर मुलं ज्या शिक्षण पद्धतीमध्ये शिकतात तुम्ही त्या शिक्षण पद्धतीमध्ये जर टाकत आहात, तर अशा वेळेस पालकांचा सक्रिय सहभाग, पालकांची मेहनत, थेरपीचा सपोर्ट हा खूप 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 जास्त इम्पॉर्टंट असतो। अशा वेळेस आपण फक्त शिक्षकांच्या भरोशावरती किंवा फक्त शाळेच्या भरोशावरती आपली मुलं शाळेत पाठवू शकत नाहीत।
त्यांना इतर बॅकअप सपोर्ट, आपला सपोर्ट, थेरपिस्टचा सपोर्ट हा लागत असतो, तर आपण ते करतो. तिसरं म्हणजे की स्कूल किती अडॅप्टिव्ह आहे. ठीक आहे, तुम्ही जेव्हा एखाद्या दिव्यांग मुलासाठी शाळा शोधताय तर तिथे गेल्यावरती बऱ्याचदा, जसं की मी व्हिडिओच्या सुरुवातीलाही सांगितलं, बऱ्याचदा अशा सिच्युएशनला जावं लागतं, सामना करावा लागतो की नाही आम्ही त्याला कसं हँडल करणार, आम्ही त्याला काय शिकवणार, आम्ही त्याला कसं शिकवणार. आणि बऱ्याचदा कधी कधी असंही बघायला मिळतं की ठीक आहे, देऊ आम्ही त्याला ॲडमिशन, पण तुम्हाला जबाबदारी घ्यावी लागेल किंवा तुम्हाला बसावं लागेल. म्हणजे जरी त्यांनी त्या मुलाला स्कूलमध्ये ॲडमिशन दिलं तरी पालकांना मुलांसोबत बसावं लागतं. तर ह्या मेनली 3 गोष्टी आहेत. ते म्हणजे तुमचं मूल कोणत्या प्रकारचं दिव्यांग आहे, दुसरी गोष्ट तुमचा किती सहभाग आहे, तिसरी गोष्ट स्कूल आणि सोसायटी कशी आहे, आजूबाजूची सराउंडिंग त्या स्कूलची ती बघावी लागते. तुम्हाला थेरपिस्टचा सपोर्ट द्यावा लागतो. अशा वेळेस एक ओव्हरऑल ॲटमॉस्फिअर जेव्हा तुम्ही तुमच्या मुलाला द्याल तेव्हा तुम्ही मेनस्ट्रीम स्कूलिंगचा बिलकुल ऑप्शन निवडला पाहिजे. जर मुलाला तुम्ही थेरपी सपोर्ट आणि तुमचा पूर्ण सहभाग, सक्रिय सहभाग मीन्स पॉझिटिव्ह ॲक्टिव्हनेस जर तुमचा आहे तुमच्या मुलाच्या डेव्हलपमेंटमध्ये, इन दॅट केस तुम्ही मेनस्ट्रीम स्कूलिंगकडे जायला काहीही हरकत नाही. विरुद्ध जर तुम्ही इतकं लक्ष देऊ शकत नसाल मुलाकडे, थेरपीज वगैरे होणार नसतील मुलांच्या, किंवा स्कूल तुम्हाला तशी प्रॉपर भेटत नसेल, मुलाचं दिव्यांगत्व जेव्हा ब्रेनशी अफेक्टेड असेल, म्हणजे जेव्हा असं दिव्यांगत्व ज्याच्याने ब्रेन अफेक्टेड असेल, जेव्हा डेली लिव्हिंगच्या गोष्टी सुद्धा ते बाळ करू शकत नसेल, किंवा आपण म्हणतो की होम बेस्ड आहे किंवा अतितीव्र प्रमाणाचं आहे, काही दिव्यांगत्व अशी आहे जी इरिव्हर्सिबल आहेत, ज्याच्याने ब्रेन अफेक्टेड आहे. फॉर एक्झाम्पल मी असं सांगते तुम्हाला की एक इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी 100% आणि एक आहे हिअरिंग इम्पेअरमेंट 100%. सो इन दॅट केस इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी जेव्हा 100% असते ती पूर्ण ब्रेनशी संबंधित असलेलं दिव्यांगत्व आहे. त्याच्यामुळे अशा वेळेस आपल्या मुलाला मेनस्ट्रीम स्कूलिंगला आपल्याला खूपच मेहनत आणि खूप अडचणींना सामोरं जावं लागेल. तर अशा गोष्टींच्या आधारे आपण शाळेची निवड करायला हवी. तुम्ही कुठल्याही शाळेची निवड केली, वेदर म्हणजे आयदर इट इज मेनस्ट्रीम किंवा स्पेशल स्कूल, थेरपी सपोर्ट तुम्हाला द्यावाच लागतो. थेरपी सपोर्ट तुम्हाला द्यावाच लागेल. तुम्हाला एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावेच लागतात. त्याच्यामुळे मेनस्ट्रीम स्कूलिंग की स्पेशल स्कूलिंग याचा ओव्हरऑल विचार करताना मुलाचं दिव्यांगत्व, दिव्यांगत्वाची तीव्रता, पालकांचा सहभाग, कुटुंबाचा सहभाग, थेरपिस्टचा सपोर्ट, स्पेशल एज्युकेटर्सचा सपोर्ट, स्कूलचा सपोर्ट, या सगळ्या गोष्टी बघून काय पॉझिटिव्ह काय निगेटिव्ह याचा स्वतः तुम्ही विचार करून आणि मग तुमच्या मुलासाठी जे काही तुम्हाला सुटेबल वाटतंय, आफ्टर ऑल एक जी प्रोसेस आहे ती आहे तुमच्या मुलाच्या डेव्हलपमेंटची. तुम्हाला जिथे तुमच्या मुलाची डेव्हलपमेंट होईल असं दिसतंय, असं वाटतंय, तुम्ही त्याच शिक्षण प्रणालीमध्ये आपल्या मुलाला टाकायला हवं. मेन स्ट्रीम की स्पेशल हे फक्त एक शिक्कामोर्तब आहे. सगळा काही जो सहभाग आहे, सगळे काही जे एफर्ट्स आहेत ते तुमचे असणार आहेत. तुम्ही जर एफर्ट्स घ्याल तरच तुमच्या मुलामध्ये डेव्हलपमेंट दिसेल. तुम्ही पूर्णतः मेन स्ट्रीम किंवा पूर्णतः स्पेशल स्कूलवरती ते टाकू शकत नाही. पालक, थेरपिस्टचा सपोर्ट या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला एका शाळेची निवड करायची असते. आय होप की तुमच्या सगळ्या काही ज्या गोष्टी असतील त्या मी क्लिअर करू शकले. जर माझ्याकडनं काही राहिलं असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून मला सांगू शकता. अशाच प्रकारे तुम्हाला विविध टॉपिक्सवरती, विविध विषयांवरती मार्गदर्शन करत राहणार आहे की दिव्यांग मुलांच्या बाबतीत, त्यांच्या विकासाच्या बाबतीत आपण काय करायला हवं आणि कसं मार्ग काढायला हवा. मी सोनाली राठोड
एका विशेष मुलाची आई, तसेच एक विशेष शिक्षिका आणि तुमच्यातलीच एक पालक आहे। तुमच्याशी मी भावनिकरित्या जोडली गेलेली आहे, कारण मी फक्त म्हणणार नाही, कारण मी समजू शकते तुमच्या भावना एक विशेष पालक आहे म्हणून, की काय वाटतं, काय असतं, किती तळमळ आपण आपल्या मुलांसाठी करतो आणि कसं मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो। त्यामुळे तुम्हीही माझ्या ह्या प्रवासामध्ये राहा आणि ज्या काही अडचणी असतील त्या नक्की विचारा। मी प्रयत्न करेन की मी जास्तीत जास्त तुम्हाला मार्गदर्शन करेन आणि ह्या